मुंबई, कोकण आणि विदर्भामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार आपल्याला बघायला मिळते। विदर्भामधील 5 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा आहे। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये संततधार सुरूच आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होते। रत्नागिरी आणि रायगडमधील नद्या या धोका पातळीवरती पोहोचलेल्या आहेत। तर राज्यामधल्या कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा कुठला अलर्ट देण्यात आलाय हे आता बघूयात। भंडारा जिल्ह्याला रेड अलर्ट आहे। त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर तिकडे गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भामधल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विदर्भातील वर्धा जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। त्याचबरोबर मुंबईला लागून असलेल्या ठाण्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर तिकडे कोकणाचा आपण विचार केला तर रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोकणातला आणखी एक जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे। तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर संपूर्ण राज्यभरातली आपण पावसाची खबरबात घेऊयात। मुंबईतनं आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। नागपूरमधनं जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत आणि नवी मुंबईमधनं शिल्पा नरवडे आपल्या सोबत आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात मुंबईमधनं निखिल चव्हाण सोबत आहेत। निखिल, मुंबईमध्ये रात्रीतून कसा पाऊस झालेला आहे आणि आज सकाळची आत्ताची नेमकी काय अपडेट आहे? त्याचबरोबर मुंबईतली लोकल असेल किंवा रस्ते वाहतूक असेल यावरती काही परिणाम आता जाणवतोय का? नक्कीच गुरुप्रसाद, गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यातच काल देखील मोठ्या स्वरूपात पाऊस मुसळधार हा मुंबईमध्ये पाहायला मिळाला। त्यातच आता आपण दादर टीटी सर्कल या ठिकाणी आहोत। आज सकाळपासून पडणाऱ्या या पावसामुळे जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण सकाळच्या सुमारास कामावरती निघालेल्या चाकरमान्यांना मात्र या पावसाचा मोठा सामना आहे तो करावा लागत आहे। काल देखील मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि यामधून मुंबईमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद आहे ती करण्यात आलेली आहे। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे। काल भरतीच्या सुमारास आपल्याला मुंबई आणि उपनगरात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। आज देखील भरती आहे, त्यामुळे दुपारच्या सुमारास जर मुसळधार पाऊस झाला तर मुंबईतील उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी भरण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईकर नागरिकांना घराबाहेर पडताना सतर्क राहण्याचा इशारा हा देण्यात आलेला असताना आज मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस आहे तो सुरू आहे। संततधार रात्री पण सुरू होती। पावसाने काही रात्री उसंत घेतलेली होती, परंतु आज सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हा मुंबई आणि उपनगरात आपल्याला पाहायला मिळतोय। गुरुप्रसाद, बरोबर आहे, पावसाची संततधार ही सातत्याने मुंबईमध्ये सुरू आहे। आताही पावसाची संततधार सुरूच आहे आणि मुसळधार पावसाचा इशारा आहे, त्यामुळे मुंबईकरांनी आता पावसाचा अंदाज घेऊनच आपलं नियोजन करायला हवं। निखिल, तुम्ही सोबत राहा। आपण जाऊयात नागपूरमध्ये, कारण विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळतोय। जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आज कशा पद्धतीनं सकाळपासूनच एकूणच पाऊस दिसतोय? एकूणच विदर्भाचा आपण विचार केला तर काही ठिकाणी रेड अलर्ट आहे, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, शाळा सुद्धा बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। काय ताजे अपडेट्स आहेत जितेंद्र? गुरु, शनिवारी पाहिलेलं आहे आपण की पावसाने जोरदार बॅटिंग केलेली होती। सकाळीच्या सत्रामध्ये जवळपास सकाळी 7 ते 12 या 5 ते 6 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यानंतर कालही पावसाने चांगला जोर धरलेला होता। रात्रीही पावसाने हजेरी लावलेली होती नागपुरात। मात्र आता जी आहे ती पावसाने उसंत घेतलेली आहे। दिवसभर मात्र जो आहे तो पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर जे आहे ते नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व शाळा आणि
कॉलेजेसना प्रशासनाने सुट्टी दिलेली आहे, कारण शनिवारी मुसळधार पाऊस आलेला होता आणि अनेक नदी नाल्यांना पूर आलेला होता, त्यामुळे अडकून राहण्याचा धोका संभवतो। अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा शाळा कॉलेजेसना सुट्टी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपूरसह विदर्भातील आणि पूर्व विदर्भातील खास करून ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट अशी काही ठिकाणी वेगवेगळे अलर्ट देण्यात आलेले आहेत। एकूणच पाहता 24 जुलैपर्यंत हे अलर्ट आहे। तर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आणि भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा भामरागडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस बरोबर, त्यामुळे विदर्भातल्या आपल्याला बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळतो आणि त्या अनुषंगाने आता खबरदारी घेतली जाते। पुढे जाऊयात, नवी मुंबईमधनं महत्त्वाची अपडेट येते। नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस हा सुरूच आहे। पहाटेपासून नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय। नवी मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईमध्ये महत्त्वाची अपडेट येते। नवी मुंबईमध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे। रात्रीतनं सुद्धा पाऊस झालेला आहे। मुसळधार पाऊस अद्यापही सुरू आहे आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये काही सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि थेट जाऊयात नवी मुंबईतनं आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत। शिल्पा, रात्रीपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय, नवी मुंबईमध्ये पाऊस पडतोय, आसपासच्या भागामध्ये सुद्धा पाऊस आहे, पाणी साचायला सुरुवात झाली अशा स्वरूपाची माहिती आहे। रस्ते वाहतुकीवरती काही पावसाचा परिणाम होताना दिसतोय का? रेल्वेची वाहतूक कशा पद्धतीने सुरू आहे? शिल्पा, नक्कीच गुरु, काल मुसळधार पाऊस झालेला, मात्र रात्री पावसाने विश्रांती घेतली होती आणि आज सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासूनच जोरदार पावसाच्या सरी बरसायला लागल्या। रिमझिम पाऊस आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। वाहतुकीवर अद्याप तरी कोणताही परिणाम झालेला नाही। रेल्वे वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे। मात्र नवी मुंबई शहराला कालच पावसाने पूर्ण झोडपलं होतं। आज पुन्हा एकदा जोरदार सरी बरसत आहे, त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। काही सखल भागामध्ये आताच पाणी साचू लागलं आहे। कालचं पाणी कुठेतरी आज ओसरत होतं, तेच पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचणार आहे। नवी मुंबई भागातील सानपाडा, जुईनगर सारखी अनेक शहरं पाण्याखाली जाण्याची भीती सध्या वर्तविण्यात येत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने देखील सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे। नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा असं देखील आयुक्तांनी आवाहन केलेलं आहे। त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये जर असाच पाऊस राहिला बरोबर आहे, आज मुसळधार पावसाचा इशारा आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा आणि त्यामुळे अर्थातच प्रशासनानं सगळ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे